A very good morning to all of you students. Today we are going to learn chapter number 9 SCF and LCM, and in this topic we will learn the LCM by listing multiples. So are you ready to learn new topic? So we will learn the LCM by listing multiple. विद्यार्थी मित्रांनो, आपण LCM हा multiples च्या मेथडने मल्टिपलची यादी कडून कसा काढायचा तो काढूया आपण. So what is the long form of LCM? L means list, C means common, and M for multiple. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. We will learn the LCM by listing multiples. So first we will learn about the multiples. You know what it mean by multiples? मल्टिपल्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? डायरेक्ट टेबल. मल्टिपल्स ऑफ 2 म्हणजे काय बघा, 2 चे टेबल. मल्टिपल्स ऑफ 3 म्हणजे 3 चा टेबल. म्हणजे नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 2 आर द मल्टिपल्स ऑफ 2 and the numbers which are divisible by 3 all the multiples of 3. हे बघा, हे सर्व 2 चे मल्टिपल आहे आणि हे सर्व 3 चे मल्टिपल्स आहे. ठीक आहे, आपण हे शिकलोय आधी आपण. ठीक आहे, गुड. राईट द फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 8. चला 8 चे 5 मल्टिपल सांगा पहिले. पटपट सांगा लवकर. बघा, these are the multiples of 8. These are the multiples of 9. मग what do you mean by multiples? Multiples म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? A multiple of a number is a number that is the product of a given number and some other number. विद्यार्थी मित्रांनो, मल्टिपल म्हणजे काय? बघ, हा 8 आहे. 8 ला तुम्ही कशा एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केला, यू विल गेट द प्रॉडक्ट. तो जो प्रॉडक्ट असेल, दिस इज द मल्टिपल ऑफ 8. ते 8 चे बघा, हे 8 1 जा 8. 8 ला 1 ने मल्टिप्लाय केलं, यू विल get the first multiple of 8. When you multiply the 8 by 2, 8 ला 2 ने multiply केलं, you will get the second multiple of 8. When you multiply the 8 by 3, you will get the third multiple of 8. तुम्हाला फर्स्ट मल्टिपल पाहिजे असेल 8 चा, तर 1 ने मल्टिप्लाय करा. सेकंड मल्टिपल पाहिजे असेल त्याला 2 ने मल्टिप्लाय करा. का ऑल दीज मल्टिपल्स ऑफ 8, 8, 16, 24, 32. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 8 चे मल्टिपल असतील तर ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 8. सो विल राइट मल्टिपल्स ऑफ 8. First multiple, very good, 8. Second, 16. Third, 24. Fourth, 32. And fifth, 40. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? Good. आता बघा, again we will learn the multiples. These are the multiples of 2, then the multiples of 3, then the multiples of 4, then the multiples of 12, then the multiples of 20. पहा विद्यार्थी मित्रांनो, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 6 जा 24, 4 7 जा 28, 4 8 जा 32, 4 9 जा 36, 4 10 जा 40. Then again add 4 4, so you will get the next multiple. हे बघा, 12 10 जा 20. Then you add 12, so you will get the next multiple of 12. Again we add 12, you will get the next multiple of 12. काय करायचं, 12 चे मल्टिपल सांगायचे असेल तर add 12 12. 2 चे मल्टिपल पाहायचे असेल तर 2, then add 2, then again add 2, you will get the multiples of 2. हे पण सुद्धा आपण शिकला विद्यार्थी मित्रांनो. Now there is the activity for you. Write first 5 multiples of given number. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो खाली काही संख्या दिल्या आहेत, त्याचे फर्स्ट 5 मल्टिपल लिहायचे. Now we will learn what are the use of LCM in daily life. विद्यार्थी मित्रांनो, LCM काय शिकायचं? तर फर्स्ट, टू स्प्लिट थिंग इनटू स्मॉलर सेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला स्मॉलर सेक्शन मध्ये लहान याच्यात विभाजन करायचं असेल कशाचं, तर तुम्हाला एलसीएम शिकावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, टू इक्वली डिस्ट्रीब्यूट 2 or more sets of atoms into their largest group. तुमच्याकडे 2 किंवा 3 ॲटम असेल आणि त्याचं लार्जेस्ट ग्रुप मध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, ते त्यासाठी तुम्हाला एलसीएम शिकावा लागतो. देन टू फिगर आउट हाऊ मेनी पीपल वी कॅन इन्व्हाइट फॉर अ पार्टी. समजा तुमच्याकडे काही वस्तू असेल आणि त्या तुम्हाला काही लोक सारख्या वाटायच्या असतील, तर कमीत कमी किती लोकांना, तुम्ही 2 किंवा समजा तुमच्याकडे काही ऍपल्स आहे किंवा काही बनानास आहे आणि ठरलेले किती आणलेले, आणि ते तुम्हाला पार्टीमध्ये ऍपल आणि बनाना सारख्या प्रमाणात वाटायचे असतील, तर कमीत कमी किती लोकांना पार्टीला बोलवलं गेलं पाहिजे, त्यासाठी सुद्धा तुम्हाला एलसीएम काढावं लागेल. देन टू अरेंज समथिंग इनटू रो ऑर ग्रुप्स. तुम्हाला जर काही वस्तू दिल्या असतील तुमच्याकडे आणि त्या रो मध्ये ठेवायच्या असतील किंवा ग्रुप मध्ये ठेवायच्या असतील, तर एलसीएम काढावा लागतो. सो ऑब्झर्व द हिअर. फर्स्ट एक्झाम्पल, Ramesh goes to the market every second and Ayub goes to the market every third day. After how many days they will meet each other? रमेश विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक दुसऱ्या दिवशी मार्केटला जातो. अयुब हा प्रत्येक तिसऱ्या दिवशी मार्केटला जातो. आफ्टर हाऊ मेनी डेज दे विल मीट इच अदर. दोघंही कधी भेटणार मार्केटमध्ये. सेकंड डे मीन्स 2, देन सेकंड डे पुन्हा सेकंड डे सांगा लवकर 4. कोणते प्रत्येक दुसऱ्या दिवशी जातो रमेश मार्केटला 2 4. नंतर कधी जाईल तो 6.
देन याच्या पुढे कधी जाणार तो 8व्या दिवशी 8, देन 10, कारण तो प्रत्येक दुसऱ्या दिवशी मार्केटला जातो, 10व्या दिवशी मार्केटला जाणार तो, देन 12. ठीक आहे. सेकंड डे ऑफ द वीक इज ट्यूसडे, फोर्थ डे ऑफ द वीक इज थर्सडे, सिक्स्थ डे ऑफ द वीक इज सॅटरडे. नाव अयुब गोज टू द मार्केट एव्हरी थर्ड डे, प्रत्येक तिसऱ्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो तो मार्केटला जातोय. ठीक आहे. सो 3, 10, 6, 3 नंतर पुन्हा तिसरा दिवस कोणता येईल? 6 येईल. ठीक आहे. देन व्हेरी गुड 9, देन 12, व्हेरी गुड 12. So which is the third day in a week? Third day in a week is Wednesday. Sixth day in a week is Saturday. बघा. So on Saturday they will meet each other. 6व्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो दोघेही मिळतील. On sixth day they will meet each other. विद्यार्थी मित्रांनो दोघेही 6व्या दिवशी भेटतील. आणि 6 काय? 6 is the LCM of 2 and 3. 6 हा 2 and 3 चा LCM आहे. बघा. 6 is the common multiple. These are the multiples of 2, these are the multiples of 6 and 6 is the lowest common multiple. म्हणजे आता बघा हे व्यवहारातलं उदाहरण आहे तुम्हाला. तर यात अशा उदाहरणात सुद्धा तुम्हाला एलसीएम काढावा लागतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नाउ विल लर्न द सेकंड प्रॉब्लेम. फाइंड एलसीएम ऑफ 2 and 3. आताच आपण पाहिलं. तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? फर्स्ट राईट डाऊन द मल्टिपल, देन राईट डाऊन द कॉमन मल्टिपल अँड देन आयडेंटिफाय द लीस्ट कॉमन मल्टिपल. विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण एलसीएम काढतो काय करायचं? पहिल्यांदा त्याचे मल्टिपल लिहायचे, नंतर त्याचे कॉमन मल्टिपल लिहायचे and then find out the lowest common multiple. So first we will write the multiple of 2, then we will write the multiple of 3. These are the multiples of 2, these are the multiples of 3. Now which is the common multiple? सांगा लवकर याच्यात कॉमन काय? Which is the common multiple? Very good. Common multiple is 6 and second common multiple is 12. So which is the लिस्ट कॉमन मल्टिपल? या 6 आणि 12 मध्ये लिस्ट कॉमन मल्टिपल कोणता आहे? लहान कोण आहे? 6. अँड देअरफॉर एलसीएम ऑफ 2 and 3 इज 6. विद्यार्थी मित्रांनो 2 आणि 3 चा एलसीएम किती आला? 6. बघा आपण मागच्या आधीच्या स्लाइड मध्ये काय पाहिलं? आपण व्यवहारातलं उदाहरण पाहिलं आणि हे आपण त्याचा एलसीएम काढलेला. नाउ वी लर्न द नेक्स्ट प्रॉब्लेम. एलसीएम ऑफ 2 and 3 is 6. Ramesh is completing the inner circle in 4 minutes. Prathamesh is completing the middle circle in 6 minutes. And Sonali is completing the outer circle in 8 minutes. When they will meet the starting point simultaneously. विद्यार्थी मित्रांनो, this is the Ramesh, this is Prathamesh, and this is Sonali. Ramesh completes this circle in 4 minutes because circle is smaller than these two circles. Prathamesh complete this circle in 6 minutes and Sonali complete this circle in 8 minutes and this is the starting point. विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलंय? समजा या तिघांनी धावायला सुरुवात केली आणि हे तिघही नंतर प्रत्येक वेळेस किती वेळा नंतर भेटणार या स्टार्टिंग पॉइंटवर. दिस इज द स्टार्टिंग पॉइंट. काय करायचं? व्हेरी गुड. हिअर वी फाइंड द एलसीएम. सो फर्स्ट वी विल राइट द मल्टिपल्स ऑफ 4, multiple of 4, then we will write the multiple of 6, then we will write the multiple of 8. आता आपण 8 चे मल्टिपल लिहूया. मग then write down the common multiples. आता common multiple लिहूया. which is the common number among all these three number. या 3 नंबर मध्ये कॉमन बघा. कॉमन काय दिसतो तुम्हाला? व्हेरी गुड 24. आता पुढे मल्टिपल लिहिले तर आणखी तुम्हाला कॉमन मिळेल. सो 24 इज द कॉमन मल्टिपल. तर विद्यार्थी मित्रांनो हे 24 तुम्हाला काय सांगतं? This is the LCM of 4, 6 and 8. Means they will meet the starting point intervals of 24 minutes. विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक 24 मिनिटानंतर ते या स्टार्टिंग पॉइंटला भेटणार. लक्षात आलं? ठीक आहे. चला आपण पुढचं उदाहरण पाहूया. नाउ स्टुडंट वी विल सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द एलसीएम ऑफ 6, 5 and 10. आपण 6, 5, 10 चा एलसीएम काढू. सो फर्स्ट विल राइट द मल्टिपल्स ऑफ 10. आपण कोणाचे मल्टिपल्स पहिले लिहू शकतो? So first we will write the multiples of 10. These are the multiples of 10. विद्यार्थी मित्रांनो multiples म्हणजे काय? त्याचा टेबल पाडा. This is the multiples of 10. Then we will write the multiples of 6. आता आपण 6 चे मल्टिपल लिहिले आहे. आपण 5 चे पण लिहू शकतो आधी. These are the multiples of 6.
then the multiples of 5, these are the multiples of 5. Now we'll write the common multiple. Which is the common multiple? सांगा लवकर. पहा बरं काय तिन्ही ठिकाणी काय कॉमन दिसतो तुम्हाला? काय दिसतो का तुम्हाला? The first common multiple is 30. Very good. And which is the second common multiple? Second common multiple is 60. Now which is the least common multiple? या दोघात लहान कोण आहे सांगा? L means lowest common multiple. So 30 and 60. 30 is the lowest common multiple and therefore LCM of 6, 5 and 10 is 30. विद्यार्थी मित्रांनो, तीन संख्या जरी असेल तर या पद्धतीने LCM काढायचा. Now student, here there is an activity for you. Find the LCM of the following numbers. Here there are 10 examples. Example number 4 has solved. Example number 5 is also solved. LCM of 8 and 9 is 72 and LCM of 20 and 10 is 20. हे बघा 20 LCM आहे. आता बघा इथे इथे LCM बघा 72. 72 is the product of these two number. 8 9 is 72. ठीक आहे. तर याचा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा या दोन संख्येचा प्रॉडक्ट हा जर LCM असेल then that two numbers are co-prime number. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा कॉमन फॅक्टर 1 असतो, ज्याचा कॉमन फॅक्टर 1 असतो, that numbers are co-prime number and their product is the LCM of that two number. लक्षात ठेवा पुन्हा, co-prime numberचा LCM काय असतो? त्यांचा प्रॉडक्ट 8 9 जा 72. And observe this example. These are the multiples of 20. These are the multiples of 10. 20, 40, 60 is the common multiple and which is the least common multiple? It is the 20. And 20 is already in the problem. 20 हा प्रॉब्लेम मध्येच आहे. विद्यार्थी मित्रांनो, LCM हा प्रॉब्लेम मध्येच कसा असतो? जेव्हा त्यातल्या कोणत्या एका मोठ्या संख्येला त्यातल्या छोट्या संख्येने भाग जात असेल त्यावेळी द बिगर नंबर इज द LCM. त्यातला जो बिगर नंबर असतो तो LCM असतो. फॉर एक्झाम्पल बघा इथे दिसतो का तुम्हाला कुठे? हा 68 and 72. 68 is divisible by 70 and therefore the LCM of 68 and 17 is 68. हा 68 त्याचा LCM आहे and 17 is the SCM. विद्यार्थी मित्रांनो, या दोघात SCM हा 17 आहे. आता इथे बघा 20 and 10. 20 is the LCM and 10 is the SCM. So you will have to solve the remaining 8 example. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.